नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक सुरेश आवळे व माजी नगरसेविका रुपाली आवळे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. सुरेश आवळे हे घाटकोपरमधील माजी नगरसेवक आहेत. ठाण्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे रस्त्यावर उतरून साफसफाई करतात, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक सुरेश आवळे यांनी दिली आहे. माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये वॉर्ड नंबर 51 125 या वॉर्डमधील नगरसेविका रुपाली सुरेश आवळे आणि सुरेश आवळे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्यांचा प्रवेश करताना त्यांनी मला सांगितलं की आमच्या वॉर्डमध्ये हॉस्पिटलचा प्रश्न आहे, पोलीस क्वार्टरचा प्रश्न आहे, त्याचबरोबर अनेक सोयीसुविधा ज्या आहेत त्या देण्याचा प्रश्न आहे. परंतु गेले अनेक वर्ष प्रयत्न करून देखील त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. आणि आज राज्य सरकारचं काम ते पाहत आहेत. मुंबई स्वच्छ होते, सुंदर होते, हरित होते आहे. आणि म्हणून आज मुंबईमध्ये देखील आपण अगदी गल्लीबोळापर्यंत डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण लोक चळवळ निर्माण केली आहे. मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी, मुंबई जागतिक पातळीवर नंबर 1ची करण्यासाठी आपले जे प्रयत्न सुरू आहेत, राज्यामध्ये जे प्रगतीची कामं सुरू आहेत, जी विकासाची कामं सुरू आहेत, ती त्यांना भावलेली आहेत, ती त्यांना आवडलेली आहेत. आणि म्हणून सरकारवर विश्वास ठेवून, या ठिकाणी कामावर विश्वास ठेवून त्यांनाही माहीत आहे मुंबईमध्ये आपल्या वॉर्डमध्ये जर काम करायचं असेल, आपल्या वॉर्डमधल्या मतदारांना न्याय द्यायचा असेल, त्यांना हॉस्पिटल द्यायचं असेल, त्यांना आरोग्य सुविधा द्यायच्या असतील, त्यांच्या वॉर्डमधल्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवायचा असेल, तिथले रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा असेल, तर नक्की या ठिकाणी शिवसेना पाहिजे. शिवसेनेशिवाय पर्याय नाही. आणि मी म्हणून त्यांचं स्वागत करतो मनापासून. आणि त्यांनी ज्या ज्या भावना व्यक्त केल्यात, जी कामं माझ्यासमोर मांडलेली आहेत, ही सर्व कामं आपल्या सरकारच्या आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जातील, हे देखील मी या ठिकाणी जवळपास 50पेक्षा जास्त 53 नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत इतर पक्षातले. त्याने एक विश्वास दाखवलेला आहे की शिवसेना आणि मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आमची कामं होतील, हा विश्वास ठेवून ते 53 लोक आलेत. आणखी बरेच लोक संपर्कामध्ये आहे. शेवटी लोकांना काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे. शेवटी मतदार जो आहे हा त्याला मूलभूत सोयीसुविधा आवश्यक आहे. आणि म्हणून ते देण्याचं काम शिवसेना करेल, मुख्यमंत्री करतील असा विश्वास त्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळे हा मुख्यमंत्री ऑन फील्ड काम करणारा आहे, रस्त्यावर उतरून काम करणारा आहे, घरी बसणारा नाही. त्यामुळे ते आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. संपर्कात असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं आहे आपल्या मंत्र्यांकडून. त्यांचा पक्षप्रवेश केव्हापर्यंत होण्यात? हे आता बघा, आतापर्यंत 53 नगरसेवकांचा प्रवेश झालेला आहे. आणखी ज्यांना विकासावर विश्वास आहे, ज्या मतदारांना न्याय द्यायचा आहे, ज्या नगरसेवकांना, ते सोबत येतील. आणि जे सोबत येतील त्यांना नक्कीच त्याचा अनुभव मिळेल आणि त्यांची कामं होतील. धन्यवाद. साहेबांच्या कामाचा जी दोडगोड आणि महाराष्ट्रभर त्यांची असलेली लोकप्रियता आज आपण जो बघतोय, महाराष्ट्रभर साहेबांचं नाव होतं आहे, प्रत्येक गाव खेड्यात नाव होतं आहे, संपूर्ण मुंबई शहर आज स्वच्छ दिसतंय. आज मुख्यमंत्री साहेब स्वतः रोडला उतरतात. हे पहिले मुख्यमंत्री असेल की जे रोडला उतरून आपल्या आयुष्याचा मुख्यमंत्री असणारा टाईम रोड धुतात. एक पहिले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याला लाभलेले. असा कुठलाच मुख्यमंत्री आम्ही आज बघितला नव्हता. एवढं काम खोलवर काम करतो. आज साहेब येतात तर पूर्ण वार चकाचक होतो. सगळे अधिकारी कामाला लागतात. आणि महानगरपालिका तुम्ही बघत असताना, आज महानगरपालिकेचा अस्तित्व नसताना पण साहेबाच्या दराने आज संपूर्ण मुंबई चकाचक होते. मुंबई कशी वाढते सांगा तुम्हाला. आता चकाचक मुंबई, सुंदर मुंबई फक्त साहेबांच्या एक
काम करण्याची जी कुवत आहे साहेबांमध्ये ती आज मुख्यमंत्री पदावर साहेबांनी बसून दाखवलेली आहे महाराष्ट्राला आणि मुंबईला. माझी अनेक कामं, माझं हॉस्पिटल मंजूर झालं. आमचे साहेब मुख्यमंत्री होते अगोदरचे. 11 माळ्याचं हॉस्पिटल रमाबाई आंबेडकर नगराच्या गरीब जनतेला, दलित जनतेला मंजूर झालं. मंजूर झाल्याचं काम चालू करताना फक्त म्हाडानी त्या ठिकाणी आम्हाला युनिव्हर्सिटी दिली नाही. तर त्या टायमाला आम्ही दर दिवस त्या मुख्यमंत्र्याच्या दालनाच्या बाहेर, मातोश्रीच्या बाहेर जायचो. संपूर्ण शिवसेना पक्षाला माहीत आहे. आम्ही दोघं नवरा बायको होतो. हॉस्पिटलचं काम बंद पडलं आहे, कोणी लक्ष दिलं नाही आहे. फक्त एनओसी घ्यायचं जे म्हाडाचे BCनी 7 माळ्यापर्यंत CC दिलेलं आहे त्याला, परंतु हॉस्पिटलचं काम चालू झालं नाही. रमाबाई आंबेडकर नगर तुम्ही ओळखता, किती गरीब वस्ती आहे, ती दलित वस्ती आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटल झालं असं काय बिघडलं. तर मुख्यमंत्रीपद गेला असताना 7-8 वर्ष फॉलोअप करताना सगळ्या युनिव्हर्सिट्या मी आणल्या, संपूर्ण युनिव्हर्सिट्या 40-45 युनिव्हर्सिट्या मी आणल्या. तुम्ही कुठलीच मदत नाही केली. तिथे जाऊन बसायचो मी, भेटायचे नाही. शेवटी ते महाराज जितेंद्र आव्हाड त्यांच्याकडे गेलो. त्यांनी रात्री 1:30 वाजता शिवनं फोन केला की यांना युनिव्हर्सिटी दे म्हणून. पण ती युनिव्हर्सिटी काही मिळाली नाही मला. परंतु रोज मायनस होत जाऊन लोकांची कामं होत नाहीत. त्याच्यामुळं मी जो आज साहेबांनी कामाचा जी आज हे ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. पाणी व स्वच्छता विभाग ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन कक्ष कडून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत 1 दिवसीय पाहणी व अभ्यास दौरा 9 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात मित्रा या संस्थेला भेट देऊन संस्थेचे उपक्रमाविषयी माहिती मिळविण्यात आली. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील खंबाळे ग्रामपंचायतीला भेट देऊन गावाच्या विकासाच्या कार्यान्वित झालेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या उपक्रमांची व योजनांची माहिती घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, शाखा व कनिष्ठ अभियंता, जल सुरक्षक, पाणी गुणवत्ता तपासणी करणाऱ्या महिला, ग्रामपंचायत कर्मचारी आणि तालुका स्तरावरील जिल्हा पाणी व स्वच्छता अभियानातील सर्व कर्मचारी यांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश होता. ठाणे जिल्ह्यातील या अभ्यास दौऱ्याला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी अभ्यास दौऱ्यासाठी केलेल्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून अभ्यास दौऱ्याचे उद्घाटन केले. यावेळी दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. रसिका हो नमस्कार. मी मनाली देव,
ठाणं म्हणजे माझं सर्वस्व. ठाण्यातच माझा जन्म, माझं शिक्षणही ठाण्यातलं. मी कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं ते माझ्या गुरु डॉक्टर सोमंजिरी देव यांच्याकडनं, त्या ठाण्यातल्या. पुढे लग्न झालं पंडित मुकुंदराज देव यांच्याशी, ते ठाण्यातले. मी घडले ठाण्यात, वाढले ठाण्यात आणि अजूनही घडतेच आहे. अशा ठाण्याविषयी किती बोलू आणि किती नको असं खरं तर आहे. आज कथ्थकचे प्रोग्राम करण्यासाठी मी विदेशात जात असते, तरी गेले तरी आठवण असते ती ठाण्याची आणि कधी परत येते याची ओढ लागलेली असते. तर अशी मी ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.